नमस्कार मित्रहो, स्वागत आहे तुमचं आजची मराठी कथा या आपल्या आवडत्या चॅनलवर. आज ऐकूया संघर्षकन्या कादंबरीचा भाग 17वा. कादंबरीचे लेखक आहेत श्रीयुत अशोक जागळे सर. आवाज सिद्धांत. हॅलो, बिजली मॅडम ना? हो, असे बिजलीने सांगताच मी हॉस्टेलवरून अधीक्षिका मॅडम बोलते. तुम्ही घरीच आहात ना? असा प्रश्न विचारल्यावर होय. का हो, काय झालं? असा प्रतिप्रश्न बिजलीने केला. त्यावर अधीक्षिका मॅडम म्हणाल्या, तुम्ही ताबडतोब हॉस्टेलवर या. यावर बिजलीने, काय प्रॉब्लेम आहे? काय झालं मॅडम? काही नाही, तेजू जरा जास्त आजारी आहे, तुम्ही लवकर या, असे म्हणून तिकडून फोन कट करण्यात आला. बिजली घाबरून गेली. काय झालं असेल एकदम? अचानक का फोन आलाय? मॅडमच्या आवाजातही कापरेपणा होता. काय करावं ते तिला सुचेना. तिने लगेच मनोहरला फोन केला. त्याचाही फोन बिझी येत होता. 2-3 वेळा प्रयत्न केला तरी बिझी होता. मग तिने श्यामला फोन केला. हॅलो ताई, बोला, असे तो म्हणाला. तू घरी ये पटकन, वेळ लावू नकोस, असे म्हणून तिने फोन ठेवला. मनोहरचा बिजलीच्या मोबाईलवर पुन्हा फोन आला. का हो, बोला ना, असं तो तिकडून म्हणताच बिजली घाबरलेल्या अवस्थेत म्हणाली, लवकर या सांगते ना, आपल्याला निघावं लागणार आहे मुलींच्या हॉस्टेलकडे. त्यावर तो बोलला, इतकं काय अर्जंट आहे? त्यावर बिजलीने, तुम्ही पटकन घरी या, मी सांगते, असं म्हणत तिने फोन ठेवला. काय करावं, कुणाला सांगावं याचा विचार करत घरातल्या घरात ती एरझाऱ्या घालायला लागली. तितक्यात श्याम घरी आला. त्यालाही बिजलीने, आपल्याला अर्जंट हॉस्टेलवर जायचं आहे, असे सांगून मॅनेजर साहेबांना फोन कर बरं, कुठपर्यंत आलेत बघ. तोपर्यंत तिने तोंड धुवून अंगातील गाऊन काढून कशीबशी आत जाऊन साडी गुंडाळली. मनात अनेक विचारांनी थैमान घातले होते. काय झालं असेल नेमकं? श्यामने तिला सांगितलं, मॅनेजर साहेब 10 मिनिटात पोचतायत म्हणाले. बिजलीला 10 मिनिटात 10 तासांसारखे वाटायला लागले. ती सारखी दरवाजातून वाटेकडे बघत होती. तितक्यात मनोहर एक गाडी घेऊन आणि ड्रायव्हरसह तिथे पोचला. लगेच श्याम बिजली गाडीत बसले आणि गाडी मुलींच्या शाळेकडे निघाली. मनोहर बिजलीला सांगत होता, इतकं काही नसेल, तू पण ना कसल्याही गोष्टीचं टेन्शन घेतेस. असेल तेजू आजारी तर तिला इकडे घेऊन येऊ, चांगल्या दवाखान्यात ॲडमिट करू. शाळेचं काम असतंय पालकांना कळवणं. आजारी मुलांची रिस्क नाही घेत ते, म्हणून फोन केला असेल. बिजली गप्पच होती. तिने मागच्या शीटवर डोके टेकवून डोळे बंद केले होते. श्याम तिच्याजवळ बसून, काय नसतं ताई, तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय, घाबरू नका, 2 तासात पोहोचू आपण तिकडे, असं सांगून तिची समजूत काढत होता. तितक्यात बिजलीचा फोन पुन्हा वाजला. अधीक्षिका मॅडमचा फोन होता. तिने फोन मनोहरकडे दिला. हॅलो ताई, कुठपर्यंत आलात तुम्ही? त्यावर मनोहर बोलला, हो, 1 तास झाला आहे आम्हाला, 2-1 तासात पोहोचतो आम्ही, असे त्याने अधीक्षिका मॅडमला सांगितले. बिजलीचे लक्ष फोनच्या आवाजाकडे होते. पुन्हा फोन आल्यामुळे ती आता काहीतरी गंभीर बाब असावी असा मनातल्या मनात विचार करायला लागली होती. मध्ये मध्ये डोळे उघडून बाहेर बघायची. आज गाडी अंतर कापत नाही आहे असा भास तिला व्हायचा. गाडीत कुणीही कोणाशी बोलत नव्हते. मनोहर बिजलीला कधीकधी बोलायला लावून आधार देत होता. त्यालाही काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला आहे असे मनातल्या मनात वाटायला लागले होते, पण तो बिजलीला जाणवू देत नव्हता. ड्रायव्हर गाडीचा वेग वाढवतच होता. गाडी सुसाट हॉस्टेलकडे निघाली होती. 3 तासात पोचणारी गाडी 2.5 तासातच भर करत शाळेच्या आवारात पोचली. गाडी पोचल्याबरोबर बिजलीचे लक्ष हॉस्टेलच्या ऑफिसकडे गेले. नेहमीप्रमाणे तिथे असलेला मुलामुलींचा किलबिलाट आज तिथे दिसला नाही. सगळीकडे नीरव शांतता होती. हॉस्टेलच्या मुख्य दरवाजातच अधीक्षिका मॅडम आणि आणखी 4-5 जण लांबूनच तिला दिसली. गाडी उभी राहिल्याबरोबर दरवाजा उघडून श्याम, बिजली आणि मनोहर हॉस्टेलच्या दारातकडे धावत निघाले. तिथं पोहोचताच बिजलीने प्रश्न केला, कुठं आहे तेजू आणि काय झालं आहे तिला? त्यावर, थांबा मॅडम, बसा इथे अगोदर, असं म्हणत मुख्याध्यापकांनी तिला तेथेच बसवून मनोहरकडे बघत, हे कोण, या आत ऑफिसमध्ये, असं म्हणत मनोहरला आत ऑफिसमध्ये नेले. मनोहर आणि मुख्याध्यापक
ऑफिसमध्ये 2-3 मिनिटांची चर्चा करून हॉस्टेलकडे गेले. त्या ठिकाणी भयंकर चित्र होते. छताला ओढणीने गळफास घेऊन सिद्धीने आत्महत्या केली होती. मनोहर समोर असलेलं सिद्धीचं त्या अवस्थेतील प्रेत बघून अस्वस्थ झाला. बिजलीला कसे समजवावे या विचारातच तो मटकन खाली बसला. मुख्याध्यापकाने पोलीस स्टेशनला फोन करून नातेवाईक आल्याचे सांगितले. रात्री प्रकार घडल्याने सकाळीच हॉस्टेल रिकामे करून मुलींना दुसऱ्या ठिकाणी हलवले असल्याने तिथेही कोणाला माहीत नव्हते. तेजूला ही गोष्ट माहीत नव्हती. सिद्धीच्या खोलीतली 2-3 मुलींना याची माहिती असल्याने त्यांनी अधीक्षिका मॅडमने त्यांच्या कार्यालयात बसवले होते. बिजली हॉस्टेलच्या खोलीतच थांबली होती. मनोहर अजून का आला नाही, काही बरे वाईट तर झाले नाही ना, अशा अनेक विचारांनी ती चिंताक्रांत होऊन बसली होती. तितक्यात समोरून पोलीस गाडी आली. पोलीस निरीक्षक आणि 2 महिला स्टाफसह हवालदार आत येत होते. ते आल्यावर बिजलीला घेऊन ते सरळ सिद्धी राहत असलेल्या खोलीत गेले. बिजलीने सिद्धीचे प्रेत बघितले आणि जोराने किंकाळी मारली, सिद्धू 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 बेटा, हे काय झालं? आणि तिथेच चक्कर येऊन ती जागीच कोसळली. अधीक्षिका मॅडमने आणि महिला पोलिसांनी तिला सावरले. पण बिजली बेशुद्ध झाली होती. डॉक्टरला पोलिसांनी फोन केला. थोड्या वेळातच डॉक्टर तिथे पोहोचले. बिजलीला तपासले. तिला अधिक उपचारांची गरज असल्याने बिजलीला गाडीत घालून डॉक्टरांनी दवाखान्यात हलवले. इकडे पोलीस आणि शाळेतील शिपायांच्या मदतीने प्रेत खाली घेतले. पंचनामा करण्यात आला आणि मनोहरची परवानगी घेऊन सिद्धीचे प्रेत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयातील ॲम्ब्युलन्समधून पाठवण्यात आले. दवाखान्यात तासाभराने बिजली शुद्धीवर आली. आपण कोठे आहोत, इथे कसे आलोत, तिला काहीही समजत नव्हते. तिला नजरेसमोर सिद्धीचे प्रेत दिसत होते. तिने बडबडायला सुरुवात करून मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली. सोबत फक्त श्याम आणि गाडीचा ड्रायव्हर होता. ते तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते. बिजली रडणं थांबवण्याचं नावही घेत नव्हती. एका आईचं हृदय आपल्या मुलीच्या निधनानंतर आपलं सगळं संपलंय या विचारातच तिच्या आठवणी काढत जोरजोरात फुसफुसत होतं. तर मध्येच मोठ्याने रडून अश्रूंना वाट मोकळी करून देत होतं. तिकडे मुख्याध्यापक, पोलीस आणि मनोहर ग्रामीण रुग्णालयात लवकर PM करावे म्हणून इकडे तिकडे फोन फिरवत होते. शवविच्छेदन करून सिद्धीचे प्रेत अंत्यविधीसाठी पुण्याला न्यायचे ठरले. श्यामला बिजलीचा मोबाईल घेऊन यायला सांगितले. मनोहरने फोनमधील बिजलीच्या घराजवळील नंबर डायल करून अंत्यविधीच्या तयारीसाठी मदत करण्याचे आवाहन केले. बिजलीच्या नातेवाईक आणि ऑर्केस्ट्रातील सर्वांना निरोप देण्यात आले. अधीक्षिका मॅडम, मुख्याध्यापक, बिजलीसोबतच बिजलीने आणलेल्या गाडीत बिजलीची समजूत काढत तिचे सांत्वन करत पुण्याकडे निघाले. श्यामही त्याच गाडीत बरोबर होता. तेजूलाही आता बिजलीच्याही बरोबर घेतले होते. तेजूला कवटाळत दोघेही रडत होते. गाडी वेगानं पुण्याच्या दिशेने निघाली होती. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मनोहर आणि स्टाफचे काही लोक ॲम्ब्युलन्समध्ये सिद्धीचे शव घेऊन पुण्याला निघाले. बिजलीची गाडी घरी पोहोचली. 2 बहिणी, आई, भाऊ, काही नातेवाईक आणि शेजारची लोक घराजवळ जमले होते. बिजलीने गाडीतून उतरल्याबरोबर सगळ्यांना बघून जोराचा हंबरडा फोडला. घर आणि जवळचा परिसर बिजलीच्या रडण्याने शोकाकुल होऊन निशब्द नजरेने बिजलीकडे बघत होता. तिच्या बहिणी जवळ आल्या. त्यांनी बिजलीला समजावण्याचा प्रयत्न केला. ती काही केल्या रडायची थांबत नव्हती. ऑर्केस्ट्रातील इतर मंडळींना मनोहरने पुढील तयारीच्या सूचना दिल्याने त्यांनी अंत्यविधीची तयारी करून ठेवली. प्रेत फार काळ ठेवणे योग्य नव्हते. तासाभराने ॲम्ब्युलन्स कुई 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 करत घराजवळ पोहोचली. ते बघून बिजलीने जोराचा हंबरडा फोडला. तेजूही ताई करत मोठ्याने रडायला लागली. अचानक रडता रडता बिजलीची दातखिळ बसली. आणखी ती पुन्हा बेशुद्ध झाली. बिजलीची अवस्था बघून तेजूही पुन्हा जोरजोरात रडायला लागली. तिची मावशी वंदना तिला समजावत होती. दुःखमय वातावरणाने आसपासचा सगळा परिसर शोकाकुल झाला होता. बिजलीच्या संघर्षाची कहाणी सगळ्यांना माहीत असल्याने सगळेच हळहळ व्यक्त करत होते. सिद्धी सुट्टीसाठी आली की शेजारपाजारी सर्वांशी मनमोकळेपणाने वागत असायची. तिच्या आठवणीने तिच्या समवयस्क मैत्रिणी हळहळ व्यक्त करत होत्या.
अंत्यविधीची तयारी अंतिम टप्प्यात आली होती. बिजली अजूनही शुद्धीवर आली नव्हती. शेवटी तिला दवाखान्यात नेण्यात आले. अर्ध्या तासानं ती शुद्धीवर आली. तिला सिद्धीच्या अंत्यसंस्कारासाठी थेट स्मशानात नेण्यात आले. सिद्धीला अग्निडाग देण्यात आला. आता बिजली रडत नव्हती. शून्य नजरेत एखाद्या वेड्या माणसाप्रमाणे फक्त एकटक बघत होती. अंत्यसंस्कार करून बिजलीला गाडीत टाकून घरी पुन्हा आणण्यात आले. काही जवळचे म्हणजेच सिद्धीच्या मृत्यूमुळे जवळ आलेल्या बहिणी आज खूप दिवसानंतर बिजलीच्या घरी थांबल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सावरण्याचा कार्यक्रम झाला. बिजली विमनस्क अवस्थेत फक्त एकटक बघायची. अण्णाला सुद्धा तोंड लावत नव्हती की कुणाशी बोलत नव्हती. बाकीच्या बहिणी बळजबरीच 4-2 घास तिला भरवायच्या. अण्णाचा घास तिच्या तोंडातच फिरत राहायचा. 2 दिवसांनी ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता. पण बिजलीने शो करणे शक्य नसल्याने पुढील काही दिवसांचे कार्यक्रम मनोहरने बाकीच्या ऑर्केस्ट्रांना दिले होते. 10 दिवस दुःखातच निघून गेले. तेजूला आता जवळ ठेवून पुढील शिक्षण द्यावे लागणार होते. कोणत्याही परिस्थितीत तिला आता बिजली स्वतःपासून बाजूला ठेवू शकत नव्हती. आर्थिक सुबत्ता आली की मनुष्य सुखी होतो असे नाही, तर दुःख आणि प्रसंग गरिबी श्रीमंती यावर अवलंबून नसतात. माणसाने दुसऱ्याचे सुख पाहून दुःखात पडण्यापेक्षा आपण आहे तिथेच समाधानी असायला हवे. कोणतीही गोष्ट असो, जीवनात जर विसरून जाणे सहज शक्य असतं तर आठवण नावाची गोष्टच राहिली नसती. आता सिद्धीच्या आठवणी विसरणं बिजलीला शक्य नव्हतं. संघर्षाचा काळ एकट्यानेच काढायचा असतो. दिवस बरे आले की सोबती आपोआप तयार होतात. या दुःखाच्या प्रसंगी मात्र कधी घरी न येणाऱ्या आपल्या बहिणी मात्र 10 दिवस येथे येऊन थांबल्या होत्या. सगळी क्रियाकर्म पार पडली आणि एक एक करून सगळे पुन्हा निघून गेले. बिजली तेजूसाठी पुन्हा सावरून तयार होणार होती. श्यामची सोबत होती. असल्या नसल्या गोष्टी तोच सध्या बघत होता. मनोहर दररोजच घरी येत होता. बिजलीची समजूत काढत होता. मनोहरची बायको आता आणखी जास्त आजारी पडल्याने तिची अवस्था बघून बिजलीवर आलेल्या प्रसंगात तिला आधार देत त्यातून बाहेर काढायचे काम तो प्रामाणिकपणे करत होता. 10 दिवसानंतर धरलेले शो पुन्हा सुरू होणार होते. मनोहरने हे शो आपल्याला करावेच लागतील हे बिजलीला समजावले. बिजलीनेही विचार केला. दुःख कवटाळून बसून वाढवण्यापेक्षा पुढील शो आपण सुरू केले पाहिजेत, स्वतःसाठी आणि तेजूसाठी. क्रमशः. धन्यवाद मित्रांनो. कसा वाटला आजचा भाग? अर्थातच खूप दुःखमय होता. यापुढे काय होणार असेल, सिद्धीच्या मृत्यूनंतर तेजूचे आयुष्य पुढे कसे राहील आणि बिजलीचे संघर्षमय जीवन कधीतरी संपणार आहे का, तिच्या आयुष्यामध्ये आनंद येणार आहे का, हे जाणून घेण्यासाठी पुढील भागामध्ये नक्की सोबत करा. आत्तापर्यंत जे भरभरून प्रेम आपण दिलंत त्याबद्दल आपले मनापासून आभार. खास करून संघर्षकन्या या कादंबरीच्या प्रत्येक भागाला आपण जो प्रतिसाद देत आहात तसेच प्रेम तुमचे इतर कथांना व कादंबरीच्या पुढील भागांना मिळेल हीच मनापासून प्रार्थना. धन्यवाद. आता इथेच थांबूया. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी, स्टे ट्यून. बाय.